विधानसभा काँग्रेस कमिटी खामगाव यांच्या वतीने 30 जून 2025ला भाजपा आमदार बबन लोणीकर यांनी शेतकरी बांधवांच्या विषयी अगदी खालच्या दर्जाचे बोलून अवमान केल्याबद्दल निषेध करून निलंबित करण्याच्या मागणीसाठी एसडीओ मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन रवाना केले। त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे की भाजपा आमदार बबन लोणीकर यांनी एका जाहीर कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव व त्यांच्या परिवाराविषयी अगदी खालच्या दर्जात बोलून या देशातील समस्त शेतकरी बांधवांचा अवमान केला आहे। त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही समस्त काँग्रेस जनतेच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे व भाजपा आमदार बबन लोणीकर यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी सुद्धा करीत आहे। निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर पाटील, तेजेंद्र सिंग चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपाचे आमदार बबनजी लोणीकर या मूर्ख आमदाराने शेतकऱ्यांबद्दल अगदी खालच्या दर्जाचे बोलून संपूर्ण शेतकरी बांधवांची म्हणजे अवमान केलेला आहे। संपूर्ण शेतकरी बांधवांचा त्याच्या निषेधार्थ त्याला निलंबित करावं व त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही सर्व काँग्रेसजन या ठिकाणी आलेलो आहोत। कशा प्रकारे आंदोलन केलं? आज या ठिकाणी आम्ही काळ्या फित्या लावलेल्या आहे। त्यानंतर त्याच्या प्रतिमेला, त्याच्या फोटोला त्या ठिकाणी चपला मारलेल्या आहेत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे। सोबतच खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी शासन निर्णयाचा अवमान करून त्या ठिकाणी तंतोतंत पालन न करता संपूर्ण खामगाव शहरात अगदी निर्दयीपणे जी अतिक्रमण मोहीम राबवली। आम्ही त्यांना अगोदर काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलं होतं की आपण तुर्तास ही अतिक्रमण मोहीम थांबवावी। शासन निर्णय आहे, पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये, परंतु या सर्व शासन निर्णयाचा त्यांनी अंमलबजावणी न करता त्याला कचऱ्याची टोपली दाखवली व संपूर्ण खामगाव शहरातील बेरोजगारावर JCB चालवून त्यांचा रोजगार उद्ध्वस्त केलेला आहे। त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे काँग्रेस जनांच्या वतीनं व त्या मुख्याधिकाऱ्याला निलंबित करा अशी सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।